नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नीट 2025ची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस याबद्दलची माहिती घेतलेली आहे. नीट जी एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीची असते, त्याचबरोबर ती कशा पद्धतीने राबविल्या जाते याबद्दलची माहिती, त्याचबरोबर भारतात वेगवेगळ्या राज्यात असलेल्या संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती असावी. कारण परीक्षा झाल्यानंतर काउन्सिलिंग करावी लागते आणि काउन्सिलिंग केल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकायचं आहे, आपल्याला किती मार्क्स मिळाले आणि मार्क्सनुसार आपल्याला कोणत्या प्रकारचं कॉलेज लागू शकते या अनुषंगाने आपल्याला चॉईस फिलिंग करायची असते. आणि म्हणून आपण प्रत्येक राज्यात असलेल्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती या अनुषंगाने आपण ही व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे. चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आणि माहिती आपल्याला वेळोवेळी उपलब्ध राहील. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची फ्री लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सॲप लिंकवर जाऊन आपण व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याबद्दल कोणत्याही प्रकारची फी आकारणी केल्या जात नाही. आज आपण आंध्र प्रदेश या राज्यात असलेल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती घेणार आहोत. आंध्र प्रदेशमध्ये एकूण 18 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्या 18 गव्हर्नमेंट कॉलेजेसची कॅटेगरी वाईज ऑल इंडिया कट ऑफ काय होता याबद्दलची आज आपण माहिती घेत आहोत. तर सुरुवात करूया. AC सुब्बारेड्डी गव्हर्नमेंट कॉलेज नेल्लोर या कॉलेजला एकूण 175 सीट्स उपलब्ध आहेत. या 175 सीट्स ज्या आहेत त्याचा जो ऑल इंडिया कट ऑफ होता, जनरलचा 662, OBC 657, SC 563, शेड्यूल ट्राईब 541 आणि EWS 653. त्यानंतर आंध्रा मेडिकल कॉलेज विशाखापट्टणम या कॉलेजला एकूण 250 सीट्स आहेत. जनरल 663, OBC 655, EWS 660, SC 605 आणि शेड्यूल ट्राईब 581. त्यानंतरचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे सिद्धार्थ मेडिकल कॉलेज विजयवाडा, याचा ऑल इंडिया कट ऑफ जो आहे त्याबद्दलची आपण माहिती घेत आहोत. या कॉलेजला एकूण 175 सीट्स आहेत. जनरलचा जो कट ऑफ होता तो 661, OBC 660, EWS 657, SC 552 आणि शेड्यूल ट्राईब 528. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अनंतपुरम या कॉलेजला एकूण 250 सीट्स उपलब्ध आहेत. याचा 2024चा ऑल इंडिया कट ऑफ जो आहे तो जनरलचा 658, OBC 656, EWS 653, SC 560 आणि शेड्यूल ट्राईब 577. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गुंटूर. या कॉलेजला एकूण 250 सीट्स उपलब्ध आहेत. 2024चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जनरल 655, OBC 660, EWS 657, SC 552 आणि ST 583. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कडपा. या कॉलेजला एकूण 175 सीट्स उपलब्ध आहेत. याचा ऑल इंडियाचा 2024चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जनरल 658, OBC 656, EWS 652, SC 551, ST 535. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ओंगुल. या कॉलेजला एकूण 120 सीट्स आहेत. जनरल 21,484 हा ऑल इंडिया रँक आहे. त्याला मार्क होते 656, OBC 656, EWS 652,
SC 551 आणि शेड्यूल ट्राईब 539. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज श्रीकुलम. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 150ची आहे. ऑल इंडियाचा 2024चा जो कट ऑफ आहे तो जनरलचा 656, OBC 652, EWS 651, SC 567 आणि ST 534. त्यानंतरचं कॉलेज आहे कर्नूल मेडिकल कॉलेज कर्नूल. या कॉलेजला एकूण 250 सीट्स उपलब्ध आहेत. ऑल इंडियाचा जो 2024चा कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज तर जनरल 660, OBC 658, EWS 660, SC 615 आणि शेड्यूल ट्राईब 540. त्यानंतरचं कॉलेज आहे रंगराया मेडिकल कॉलेज काकीपाडा. या कॉलेजला एकूण 250 सीट्स आहेत. जनरलचा कट ऑफ होता 660, OBC 656, EWS 656, SC 551 आणि ST 548. त्यानंतरचं कॉलेज आहे श्री पद्मावती मेडिकल कॉलेज फॉर वुमन तिरुपती. हे कॉलेज स्पेशली वुमन कॅन्डिडेटसाठीच आहे. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 175ची आहे. 2024चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जनरल 657, OBC 655, EWS 651, SC 558 आणि शेड्यूल ट्राईब 545. त्यानंतरचं कॉलेज आहे श्री व्यंकटेश्वर मेडिकल कॉलेज तिरुपती. या कॉलेजचा 2024चा कट ऑफ जो आहे ऑल इंडियाचा तो जनरल 662, OBC 661, EWS 660, SC 568 आणि शेड्यूल ट्राईब 538. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदयाल. या ठिकाणी एकूण 150 जागा आहेत. ऑल इंडियाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जनरल 655, OBC 654, EWS 650, SC 556 आणि शेड्यूल ट्राईब 528. त्यानंतरचं कॉलेज आहे GMC राजा महेंद्रवर. या कॉलेजला एकूण 150 सीट्स उपलब्ध आहेत. ऑल इंडियाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जनरल 655, OBC 653, EWS 650, SC 550 आणि शेड्यूल ट्राईब 533. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज विजयांग्रम. या ठिकाणी 150 जागा आहेत. जनरलचा कट ऑफ होता 652, OBC 652, EWS 649, SC 561 आणि शेड्यूल ट्राईब 529. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एलरू. या कॉलेजला एकूण 150 सीट्स आहेत. जनरलचा कट ऑफ होता 655, OBC 653, EWS 651, SC 558 आणि शेड्यूल ट्राईब 538. त्यानंतरचं कॉलेज आहे GMC मछलीपट्टणम. या कॉलेजला एकूण 150 सीट्स आहेत. जनरलचा जो कट ऑफ होता तो 654, OBC 652, EWS 649, SC 556. SCचाच पुन्हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाला होता. त्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये SCचा कॅटेगरी कट ऑफ होता 549 आणि शेड्यूल ट्राईब 532. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पडेल. या ठिकाणी फक्त 50 सीट्स उपलब्ध आहेत. त्याचा ऑल इंडिया 2024चा कॅटेगरी वाईज कट ऑफ पुढील प्रमाणे आहे. जनरल 654, OBC 652, EWS 650, SC 556 आणि शेड्यूल ट्राईब 537. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये असलेले संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस जे 18 कॉलेजेस आहेत त्याचा आपण ऑल इंडियाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ डिस्कस केलेला आहे. आता आपण फी स्ट्रक्चरकडे वळूया. फी स्ट्रक्चर असं आहे आंध्र प्रदेशमधलं की युनिव्हर्सिटीची जी फीज आहे ती 10,600 रुपये असते आणि कॉलेजची फी 15,000 रुपये असते.
धन्यवाद.